नसरापूरच्या चिमुरडीवरच्या अत्याचाराच्या जखमा या ओल्या असतानाच आता असाच एक अत्यंत संतापजनक प्रकार पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यात घडलाय। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या पिंपळवंडी गावामध्ये नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या केली आहे। मंगळवारी दुपारचा हा प्रकार आहे। घराशेजारीच राहणाऱ्या नराधमाने या 9 वर्षांच्या मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेतला, तिला शेतात नेला आणि अत्याचार केलाय, तिची निर्घृण हत्या केली आहे। मुलगी बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी तक्रार नोंदवली होती हरवल्याची। या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट आहे। आरोपीला अटक झाली आहे, त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि ते जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला हवा अशी मागणी आता सत्ताधाऱ्यांनी केली। कोणत्याही मुलीवर अत्याचार होतो हा फोकस संरक्षण तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर कोणत्याही मुलीवर अत्याचार होतो हा फोकस संरक्षण तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मूळ मुद्दा असेल की आमच्या शासनाच्या ज्या यंत्रणा गाव पातळीपर्यंत सक्रिय असल्या पाहिजेत आणि केवळ मुलींमध्ये प्रबोधन करणं पुरेसं नाहीये, तर जे तरुण मुलगे आहेत किंवा बेरोजगार आहेत, युवक आहेत, सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने येणारा अश्लील वाङ्मय, ड्रग्ज आणि याच्यामधून खूप त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिउत्तेजित होत असाव्यात की जेणेकरून समोरची व्यक्ती पूर्णपणाने बलहीन आहे किंवा आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि त्याचा देखील गैरफायदा घेतला जातोय असं मला वाटतं। आणि याबद्दलची एखादी मोहीम लवकरच हाती घ्यावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार। जुन्नर प्रकरणात अशाच पद्धतीनं फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे आणि 1 ते 2 महिन्यामध्ये या आरोपीला देखील फासावर लटकवलं पाहिजे, कारण अशा घटनांचं समर्थन कोणीही करत नाही। आपल्या आया बहिणी सुरक्षित असले पाहिजे, चिमुकल्या सुरक्षित असले पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करते। त्या आरोपीला तातडीनं ताब्यात घेण्याचं काम सुरू केलंय।